माझे नाव स्वरा सुनील घायते कसे आहे. मी आता तिसरी अ ची विद्यार्थिनी. माझ्या गोष्टीचे नाव आहे ताटी उघडा ज्ञानेश्वरा. माझ्या मराठी बोल कौतुके पर्यामृतातही पैजा जिंके. असा या मराठ्यांचा अभिमान सांगणाऱ्या ज्ञानेश्वरांच्या छोट्या बहिणीची म्हणजेच मुक्ताईची एक मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे. दुपारची ज्ञानेश्वर माधुरी मागत होते. झोळीत थोडेसे पीठ होते, पण ते 4 भावंडांना पुरेसे नव्हते. म्हणून ते एका घराजवळ गेले आणि म्हणाले, ओम भिक्षा देई, ओम भिक्षा देई. आतून एक कर्मठ माणूस बाहेर आला. त्याने धाडकन दारपीठ केली. ज्ञानेश्वर पुढे निघाले. पुन्हा त्या कर्मठ माणसाने दार उघडले आणि म्हणाला, ए पोरा, इकडे इकडे. संन्यासाचा पोरका रे तू, भिक्षा पाहिजे का? हे घे पीठ. असे म्हणून त्या कर्मठ माणसाने झोळीत मातीच टाकली. पुन्हा त्या कर्मठ ज्ञानेश्वर खाली मान घालून पुढे निघाले. पुन्हा त्या कर्मठ माणसाने झोळी ओढली आणि म्हणाला, अरे थांब, या भाकऱ्या पण घेऊन जा. भाकऱ्या असे म्हणून काय डोळफाड बघतेस, चल निघ, भिक्षा मागते. भाकऱ्या असे म्हणून झोळीत माती आणि शेणाच्या गवऱ्याच टाकल्या. ज्ञानेश्वर नाराज होऊन पुढे निघाले. आता संध्याकाळ झाली होती. तिकडे मुक्ताईने विठ्ठलाच्या मूर्तीसमोर सांगत लागली. ही विठ्ठलाची मूर्ती म्हणजे तिच्या आईबापाची आठवण. ती हात जोडून रामरक्षा म्हणू लागली. त्यात तिला चाहूल आली. आपला ज्ञानदादा आलाय. तिने पटकन रामरक्षा ओळखली आणि आपल्या भावंडासाठी पानं वाढली. निवृत्ता आणि सोपान दोघे येऊन बसले. तिने विचारले, अरे दोघेच कसे? ज्ञानदादा कुठे आहे? सोपानाने उत्तर दिलं, त्याला भूक काय म्हणते तो. थांब, मीच बोलावलं म्हणते त्याला. म्हणून मुक्ताई खोपटापाशी गेली. हे खोपट म्हणजे ज्ञानदादाची एकांत जागा. गवत रचलेली जागी जेव्हा रहर येईल तेव्हा बसायचा. अरे हे काय, ज्ञानदादाची झोळी तर इथेच आहे. या झोळीत माती आणि शेणाच्या गवऱ्या कोणी दृष्टाने केले असेल हे काम? म्हणून तर ज्ञानदादा रुसून बसले. ए ज्ञानदादा, टाटी उघडणारे ज्ञानदादा, टाटी उघडणारे ज्ञानदादा. ए दिनदुबळ्या लोकांवर प्रेम कर, अंधारात तास करणाऱ्या समाजासाठी प्रेम कर. टाटी उघडणारे ज्ञानदादा, टाटी उघडणारे ज्ञानदादा. पाय दुखले रे माझे, टाटी उघडणारे ज्ञानदादा. तिथे हात जोडून बसलेले ज्ञानेश्वर पटकन उठले आणि दरवाजा उघडला आणि आपल्या छोट्या मुक्ताला उचलून घेतले. मुक्ता, तू आता मोठी झाली आहेस. तू माझा गुरु आहेस. तू मला समजावून घेतलेस. चल आपण दोघेही जेवायला जाऊ. तात्पर्य, कधी कधी लहानांचा सल्ला सुद्धा ऐकून घ्यावा. भिक्षा मागताना लहान मोठे कोणी नसते. धन्यवाद.